सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी भाजी बनवलेली आहे. तर त्या भाजीला नाव काय द्यायचं हेच सुचत नव्हतं. तर त्यामुळे तुम्हीच सांगा मला, मी ह्या भाजीला तर नाव काय देऊ. तर पूर्ण रेसिपी बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान असे कमेंट्स करा आणि भाजीचे नाव काय ठेवू हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे कोथिंबीरीचे मुटकुळे बनवून घेणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. थोडा काळा मसाला, लाल मिरची आणि पनीरचा मसाला घेतलेला आहे. थोडी हळद, मीठ चवीनुसार, कांदा, खोबरं, लसूण कुटून घेतलेलं आहे मी. त्यामध्ये तीळ घेतलेली आहे. तर हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे. त्यानंतर मुटकुळे बनवण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ थोडं घेतलेले आहे आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर सर्वात आधी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी नितळवण्यासाठी ठेवलेली होती. तर मग मी आधी कोथिंबीर घेते. त्यानंतर मी त्यामध्ये सर्व पीठे टाकून घेणार आहे. सर्वात आधी मी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ मी थोडं थोडं घेतलेलं होतं आणि बेसन पीठ हे जास्त घेतलेलं आहे. बेसन पीठची चव छान लागते त्यामुळे. आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. तर त्याला थोडा वातडपणा यावा म्हणून मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी थोडे खोबरं, लसूण आणि कांदा बारीक करून घेतलेला होता. तोही मी त्यामध्ये पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी घेतलेले आहे तीळही मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. नंतर घेतलेले आहे मी सर्व मसाले. तर त्या मसाल्यांमध्ये मी लाल मिरची, थोडा पनीर मसाला आणि काळा मसाला, मीठ, हळद हे सर्व साहित्य मी पिठामध्येच मिक्स करून घेणार आहे. थोडे पाणी टाकून पिठाचा थोडा घट्ट गोळा बनवून घ्यायचा. हे बघा, मी पीठ पूर्ण मिक्स करून घेते कोथिंबीरीमध्ये आणि थोडे पाणी टाकून मी गोळा तयार करून घेणार आहे. जास्त पाणी टाकायचे नाही, कारण कोथिंबीरीला नंतर पाणी सुटते. त्यामुळे मी थोडा घट्ट गोळा असा तयार करून घेणार आहे. तर आपला पिठाचा गोळा असा घट्ट तयार झालेला आहे. त्यानंतर मी गोल आकारामध्ये असा लांब शेप देणार आहे. त्यामुळे आपल्याला अशा वड्या कापता येतील छान अशा. हे बघा, मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हाताला आणि मी ते पोळपाटवरती असा गोल शेप देऊन घेणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे भाजीची आणि खायला खूप छान अशी भाजी लागते याची. हे बघा, अशा प्रकारे मी लांब आकारामध्ये असा गोल शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर मी एक चाळण घेतलेली आहे. चाळणला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. चाळणमध्ये मी वाफ देणार आहे याला मस्त असं. तर मी आता सर्व बनवून घेणार आहे आधी, मग त्यानंतर मी वाफ देऊन घेणार आहे. हे बघा, एकदम सोपी अशी पद्धत आहे भाजी बनवण्याची. भाजीला काही नसलं तर आता छान असं कोथिंबीरचं सीझन चालू आहे, तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागते. हे बघा, अशा प्रकारे मी बनवून घेणार आहे आणि वाफ देऊन घेणार आहे. तर इथे माझे सर्व बनवून झालेलं आहे. हे बघा, किती छान असं दिसत आहे. तर मी आता याला वाफ देऊन घेते. वाफ देण्यासाठी मी एक कढई ठेवली होती, त्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं. हे बघा, अशा प्रकारे मी वाफ देण्यासाठी ठेवून दिलेले आहे आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे छान अशी वाफ बसेल. हे बघा, 10 मिनटं झालेले आहे. मी 10 मिनटं ठेवलेले होते. आपले मस्त असे मुटकुळे शिजून झालेले आहेत. मी आता थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवते. थोडा वेळ थंड होईपर्यंत आपण भाजीचा रसा तयार करून घेऊया. त्यासाठी साहित्य घेतलेले आहे. कांदा बारीक कापून घेतलेला आहे, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एक चक्रफूलची खूप छान अशी चव लागते आणि वासही खूप छान येतो. मिक्सरचं भांडं घेतलेले आहे. त्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि खोबरं हे बारीक वाटून घेणार आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचं. तोपर्यंत कांदा लाल करून घेऊया. तर इथे मी कांदा
बारीक कापलेला होता तो मी थोडंसं तेल टाकून लाल करून घेणार आहे. हे बघा थोडं तेल टाकलेलं आहे. कांदा मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. हे बघा कांदा लाल होईपर्यंत आपलं मिक्सरमध्ये वाटूनही झालेलं आहे. आता इथे कांदा लाल झालेला आहे. मी एका साईडला कांदा करून घेते. त्यामध्ये मी थोडे तेल टाकून मसाला परतवून घेणार आहे. माझा आवाज थोडा वेगळा येत असेल तुम्हाला, थोडी सर्दी झाल्यामुळे. ते इथे तेल तापलेलं आहे. तेलामध्ये आपला खोबरं, लसूण आणि अद्रक वाटलेलं होतं ते तळून घ्यायचं. मस्त चांगलं फ्राय होऊ द्यायचं. हे बघा मी आता कांदाही एकत्र करून घेते. त्यामध्ये व्यवस्थित असे मस्त फ्राय होऊ द्यायचे. व्यवस्थित परतवल्यानंतर त्याला आपोआप तेल सुटते. चला तोपर्यंत ते परतव होईपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट तयार करून घेऊया. हे बघा छान असं आपला मसाला तळून झालेला आहे. तर आता त्यामध्ये टोमॅटोची बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया. तेही आपण छान असं परतवून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत टोमॅटो परतवून घ्यायचा. त्यानंतर मी इथे जिरा पावडर आणि धना पावडर एकत्र करून ठेवलेली आहे. ती मी त्यामध्ये 1 चमचा टाकून घेतली. तेही परतवून घ्यायची. त्यानंतर मी इथे सर्व मसाले घेतलेले होते. ते मसाले मी त्यामध्ये टाकून तेल सुटीपर्यंत परतवून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. थोडी तरी येण्यासाठी मी थोडं त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून थोडे शिजू द्यायचे. छान अशी तरी येते मग. हे बघा असे थोडा वेळ मी सोडून देते आहे शिजवण्यासाठी कमी गॅस करून. तोपर्यंत आपले हे मुटकुळेही ते थंड झालेले आहे. त्याचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. तर अशा प्रकारे मी बारीक बारीक तुकडे करून घेते चाकूने. हे बघा अशा प्रकारे मी सर्व बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आणि आपला छान असा मसालाही परतवून झालेला आहे. बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे. किती छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये टाकण्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे. तर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे. थोडे गरमच पाणी करून टाकायचं, थंड पाणी टाकायचे नाही. त्यामुळे भाजीची चव जाते थंड पाणी टाकल्यानंतर. म्हणून गरमच पाणी करून टाकायचे. आता पाणी टाकून झालेलं आहे. छान असा उकळ फुटू द्यायचा. त्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार. तुमच्या अंदाजाने तुम्ही जेवढी भाजी केली त्या भाजीच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकतात. आता मस्त उकळ फुटू द्यायचा. उकळ फुटलेला आहे. आणि आता ह्या वड्याही आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि थोडा वेळ मस्त शिजू द्यायची. हे बघा सर्व वड्या मी भाजीमध्ये टाकून घेतलेल्या आहे. छान असं घट्ट भाजी होती त्याची. खायलाही खूप छान लागते. हे बघा आता थोडा वेळ मी शिजू देते भाजी. तोपर्यंत तुम्ही सांगा मला भाजी तुम्हाला कशी वाटली. छान अशी कमेंट्स करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या भाजीला काय नाव ठेवायचे ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मग ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि एकदा भाजी नक्की बनवून बघा.